निवडणुकीचा धुरळा आहे तो सध्या शांत झालेला आहे. नवनिर्वाचित आमदार हे सध्या त्यांच्या कुटुंबियासोबत आहेत. ते टाइम घालवत आहेत. भांडूपमध्ये पाहायला गेलं तर चुरशीची लढत आहे ती पाहायला मिळाली. मुंबईतील भांडूप या विभागात 61.12% आहे ते सर्वाधिक मतदान झालं होतं. मात्र आपण सध्या आहोत अशोक पाटील नवनिर्वाचित आमदार शिंदे गटाचे शिवसेना शिंदे गट यांच्या घरी आहोत. पाटील साहेब, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. काय सांगाल, अखेर आज काल तुम्ही जिंकलेला आहात, आज तुम्ही कुटुंबियासोबत टाइम घालवत आहात. नाही, जवळजवळ महिनाभर कार्यकर्ते आणि भांडूप विभागातील सर्व भांडूपकरांच्या समवेत असताना कुटुंबाला वेळच देता आला नाही. आणि आज बरेच दिवसानंतर, आज थोडा वेळ का होईना पण तो कुटुंबासाठी दिलेला आहे. याच्यानंतर मी पुन्हा पक्षाच्या कामाला लागेन. म्हणून आपण इथे आल्याबद्दल आपलं साम टीव्हीचं मी अभिनंदन करतो. पाटील साहेब, चुरशीची लढत आहे ती भांडूपमध्ये पाहायला मिळाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले रमेश कोरोकर असतील किंवा मनसे शिरीष चव्हाण असतील आणि त्यामध्ये देखील तिघांमध्ये देखील चुरशी लढत पाहायला मिळाली. कशा प्रकारे तुम्ही मतदान केलं होतं? नाही, माझ्यासाठी हे भांडूपमध्ये चुरशीची लढत नाही. मागच्या वेळेस देखील युती तुटल्यानंतर मला ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस देखील, कारण मी जन्मापासून भांडूपमध्ये अनेक लोकांशी संपर्क आहेत, राजकीय लोकांशी देखील आहेत, व्यावसायिकांशी आहेत. आणि माझ्या सामाजिक काम करत असताना अनेक जण माझ्या संपर्कात आले. खेळाडू म्हणून भांडूपमध्ये सर्वच खेळाडू, विविध क्षेत्रातील खेळाडू 100% माझ्या बरोबर असतात. त्यामुळे मला तशी चुरशीची वाटतच नव्हती, कारण मी सहज निवडून येईल असं वाटत होतं. पाहायला गेलं तर भांडूपचा विकास हा अजून तरी पाहायला गेलं तसा झालेला नाहीये. ह्याच्या पुढे कशा प्रकारे कामं केली जाते? नाही, माझ्या अजेंडामध्येच आहे. भांडूपचा विकास करत असताना प्रथम भांडूपचे रस्ते जे डीपी रिमासमध्ये आहेत ते रस्ते बनवणं. त्यामध्ये प्रामुख्याने 3 रस्ते, क्वारी रोड, टेमीपाडा रोड आणि गावदेवी रोड, हे भांडूपकरांना एकदम भांडूपकरांचा रस्त्याच्या माध्यमातून हार्ट आहे आणि ते मला करायचं आहे. आपल्यासोबत अशोक पाटील यांच्या पत्नी देखील आहात. काय सांगाल, तुम्ही देखील एक नगरसेविका होता. पाटील साहेब आता आमदार म्हणून निवडून देखील आलेले आहेत. पाटील साहेब घरात तर नव्हते, तुम्ही कशी मनस्थिती होती घरची? नाही, घरातली मनस्थिती चांगली होती, कारण गेली 25 वर्ष साहेबांसोबत पूर्ण फॅमिली राजकारणात असल्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहे चांगला. नक्कीच पाहायला गेलं तर त्यांची कन्या देखील आपल्यासोबत आहे. काय सांगशील, वडील निवडून आलेले आहेत, तू देखील घरी आलेली होतीस, गेली महिनाभर तू इथे आहेस, काय सांगशील? माझ्या वडिलांचा जो राजकीय जो प्रवास आहे तो मी जवळून पाहिलाय. म्हणून बोलतात ना, एक वडिलांना एक सपोर्ट किंवा बॅकबोन म्हणून आम्ही नेहमी, मी आणि माझा भाऊ नेहमी आम्ही उभे असतो. नक्कीच पाहायला गेलं तर त्यांचा मुलगा देखील आपल्यासोबत आहे. रुपेश, सर्वप्रथम अभिनंदन. गेले महिनाभर असेल तू देखील वडिलांसोबत फिरत होतास, कशा प्रकारे तुला अनुभव आला? या अखिल पूर्ण भांडूप विभागातील जी काही युथ पिढी आहे ती पूर्ण खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी आहे आणि असंच युथचं सगळं प्रेम आमच्या मागे उभं असणार. नक्कीच अशोक पाटील यांची सून देखील आपल्यासोबत आहे इथे. काय सांगशील, तू देखील गेले महिनाभर घरात नव्हतीस, प्रचाराला फिरत होतीस, रुपेशवर असेल किंवा पाटील साहेबांसोबत असेल, कशा प्रकारे तू प्रचार केलास, काय सांगशील? सर्वप्रथम मला खूप प्राऊड फील होत आहे की माझे सासरे निवडून आले, कारण की खूप मोठी गोष्ट आहे. मी जस्ट एंटर केलंय फॅमिलीमध्ये, सो ही सगळी जर्नी जी आई, दीदी रोप्स एक्सपिरियन्स केलं, मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केली. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. नक्कीच मी रोप्स बरोबर, बाबांबरोबर प्रचाराला फिरली आहे. वेगळा एक्सपिरियन्स होता. बाबांना जे प्रेम आहे भांडूपकरांकडून ते जे अनुभवायला भेटलं त्याच्यात खूप आनंद वाटला. पाटील साहेब, शेवटचा प्रश्न, भांडूपकरांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल, काय सांगाल? नाही, भांडूपकर हा माझं कुटुंब आहे. गेले कित्येक वर्ष, म्हणजे जन्मापासूनच मी इथे असल्यामुळे भांडूपकर हे माझं कुटुंब आहे. आणि कुटुंबावर आलेला प्रसंग हा त्यांना सहज आणि साध्या पद्धतीने सोडवून देण्याचा हा मी कित्येक वर्ष करतो. त्यामुळे भांडूपकर कुटुंब असल्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यातच माझं आयुष्य गेलेलं आहे. धन्यवाद पाटील साहेब बातचीत केल्याबद्दल. तर नवनिर्वाचित आमदार आहेत हे सध्या आता आपल्याला कुटुंबासोबत पाहायला मिळत आहेत. मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.